साधारणपणे असाच प्रकार हा उत्तर भारतामध्ये सुद्धा घडलेला पाहायला मिळतोय। अनेक राज्यांमध्ये उत्तर भारतात पहाटेपासूनच दाट धुकं पाहायला मिळतंय। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दाट धुकं आहे। या धुक्यामुळे महामार्गावरती वाहतुकीचा वेग सुद्धा मंदावलेला आहे। या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। दिल्लीसह उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये दाट धुकं आज पहाटेपासून पाहायला मिळतंय। मी सध्या आहे उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येपासून गोंडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर। आपण जर पाहिलं तर अगदी दृश्यमानता जी आहे ती फक्त 400 ते 500 मीटरपर्यंतचीच आहे। त्याच्या पुढचं आपल्याला काही दिसत नाही। दाट धुकं पूर्णपणे पसरलेलं दिसतं। राजधानी दिल्ली असेल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये देखील आज पहाटेपासून दाट धुकं पाहायला मिळतंय। त्यामुळं वाहनधारकांना आपण पाहतोय लाईट्स लावूनच मार्गक्रमण खरं तर करावं लागतंय। प्रामुख्याने हेच आहे की पोलीस प्रशासनानं आवाहन केलं आहे की पहाटेच्या वेळेला किंवा अशा दाट धुक्यांमध्ये वाहनं चालवू नका, कारण गेल्या 48 तासांमध्ये जे महामार्ग आहेत त्या अनेक महामार्गांवर अपघात झालेले आहेत। वाहनं एकमेकांवर आदळलेली आहेत, कारण दृश्यमानता काहीच नसल्यामुळं समोरचं काहीच दिसत नसतानाही वाहनं एकमेकांवर आदळली गेली आणि अपघात झाले होते। त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी दाट धुक्यामधून प्रवास करू नये असं आवाहन केलेलं आहे। पण आज आणि उद्या म्हणजेच पुढचे 48 तास उत्तर भारतातल्या या राज्यांमध्ये हे दाट धुकं अशीच राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार समी, संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या, उत्तर प्रदेश।